अपमान प्रत्येकाला त्याचा सामना कधी ना कधी करावा लागतोच. कधी आपली चूक नसताना तर कधी आपली चूक झाली म्हणून अपमान. कुणी तुमचा अपमान केला तर त्याच्या डोळ्यात रोखून पहा. काहीही बोलू नका. आपल्या मौनालाच आपले हत्यार बनवा. तुमच्या मनात नक्की काय चालू आहे याच भ्रमात आणि विचारात त्यांना गोंधळलेलं राहू द्या. अपमान करणाऱ्याविषयी मनात राग, नफरत किंवा द्वेष ठेवू नका. कारण हेच तर त्यांना हवे आहे की तुम्ही आतून जळत राहावे. ज्या लोकांनी तुमचा अपमान केलाय ना त्यांच्यासमोर कायम आनंदी राहा. तुमचं आनंदी आणि शांत राहणं मृत्यूपेक्षाही मोठी शिक्षा आहे. त्या लोकांसाठी ज्यांनी हा विचार करून तुम्हाला अपमानित केलं होतं की तुम्ही अपमानाच्या आगीमध्ये जळत राहाल, त्यामुळे तुम्ही अशा लोकांसमोर नेहमी आनंदी राहा. ते माणसं जे काही सांगणार आहेत ते ऐकण्याच्या आधी स्वतःला सांगून ठेवा की 100% हा आपल्याला तणाव येईल असंच काहीतरी बोलणार आहे. या लोकांना आपला आनंद, यश सुद्धा शेअर करू नका. असं तोंडावर तर अभिनंदन करतील आणि कसं या आनंदाला विरजण घालायचं याची तयारी करतील. कुणी आपला अपमान केला तर पहिल्यांदा शांत राहणे तो तुमचा समजदारपणा झाला. पण दुसऱ्यांदा केला तेव्हा ही शांत राहणे म्हणजे तुम्ही महान आहात. आणि तिसऱ्यांदा कुणी अपमान केला आणि तरी तुम्ही शांत राहत आहात तर तुम्ही मूर्ख आहात. आपल्याला वेळेनुसार आणि प्रसंगानुसार जे आचरण करणे सोपे जाईल तेच करावे. काही वेळेस अपमान म्हणजे आपल्याला मिळालेली संधी म्हणून बघा. एखादी गोष्ट कमी असेल तर चुकीची असेल तर ती सुधारणा करण्याची मिळालेली संधी, प्रेरणा आणि मोटिवेशन